वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिवाळीच्या सणाच्या दरम्यान फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। मुंबईकर रात्री 10 नंतर फटाके फोडू शकणार नाहीत। पुणेकरांना आता दिवाळीची खरेदी रात्री 1:30 वाजेपर्यंत करता येणार आहे। रात्री 1:30 वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकानं दिवाळीच्या निमित्तानं सुरू ठेवण्यास पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली आहे। दिवाळीच्या काळामध्ये फटाके फोडताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे। मावळमध्ये मातीचे किल्ले बनवण्याची चढाओढ सुरू आहे। दिवाळीची सुट्टी लागताच बालगोपाळांनी किल्ले साकारायला सुरुवात केली आहे। आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच 31 ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ भागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मक्याची 19,832 क्विंटल आवक झाली आहे। त्याला 2,207 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 4,778 क्विंटलची आवक झाली। टोमॅटोला कमीत कमी 1,700 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत दर मिळाला। नवरात्र उत्सव आणि दसरा झाल्यानंतर आता लगेचच दिवाळीच्या निमित्तानं एपीएमसी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली। झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची 65,445 क्विंटलची आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यामध्ये 10,000 क्विंटल आवक, तर मुंबई बाजारामध्ये सर्वसाधारण कांद्याची 13,000 क्विंटलची आवक झाली। सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटीसह 81,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर हे प्रति किलो 1 लाख रुपयांवर पोहोचले। वर्षा अखेर सोनं 90,000च्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ब्रेकिंग बातमी आपण पुढची पाहतोय। रवी राणा यांच्या रॅलीत माजी खासदार नवनीत राणा या भाऊक झाल्या। लोकांनी माझ्या विरोधात खोटा प्रचार केला असा आरोप यावेळेस नवनीत राणांनी केलाय। विरोधकांनी खोटा प्रचार करून आपल्याला पाडलं असा आरोप यावेळेस नवनीत राणा यांनी केला। ते सगळे मतदारांना मी हात जोडून विनंती करीन की मतांचा विभाजन होऊ देऊ नका। असा माणूस आपल्याला या मतदारसंघामध्ये दुसरं लाभणार नाही। त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवा, त्याच्या पाठीशी उभे राहा। आता सरकारनं कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा दिलाय। यामुळे आता कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 प्रमुख औषधांची किंमत कमी होणार आहे। शुभ सकाळ, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगरमधून उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसमोर नवं आव्हान निर्माण झालंय। आशिष शेलार यांनी भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलंय। भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेलं नाहीये। ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येनं लढत आहेत, त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत। कामठी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बावनकुळे यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे। यावेळेस 3 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 39% वाढ झाली आहे। बावनकुळेंकडे 48 कोटींची संपत्ती, अजूनही एकही कार अद्यापही त्यांच्या नावावर नाहीये। इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 18 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले। यामुळे इंदापूर विधानसभेसाठी एकूण 38 उमेदवारांनी 52 अर्ज दाखल केलेत। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे। महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे, मात्र आपण लढणार आणि जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांनी व्यक्त केला आहे। वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी अमरावतीत शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली। निलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केला आहे।
संगमनेरमध्ये भाजप शहराध्यक्षांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून ठाकरे गटामध्ये अमर कातारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस स्टेशन गाठलं। खोट्या फिर्यादी दाखल होत असतील तर आम्ही त्याचा विरोध करणारच असं त्यांनी स्पष्ट केलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत। महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम आकडा हा समोर आलाय। या आकड्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजपला 148 जागा मिळाल्या, तर शिवसेना 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 51 जागांवर आहे, तर उर्वरित 4 जागा या मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत। एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उभे असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार की छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। यानंतर ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती। या कालावधीमध्ये राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे। त्यानुसार 7,995 उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये असून त्यांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले। महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले। मलकापुरामध्ये काँग्रेसचे आमदार राजेंद्र एकड़े यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चक्की प्रदर्शन केलं। यावेळी त्यांनी दिवाळीचं सामान घेऊन बसलेल्या एका महिलेच्या दुकानावरून रॅली नेली। यावेळी महिलेच्या दुकानाची राख रांगोळी झाली। पालघरमध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या। राजेंद्र गावित आणि जयेंद्र दुबळा यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले। दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नाना आंबोले यांनी शिवडी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष अर्ज दाखल केलाय। शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं आंबोलेंनी बंडखोरी करत अर्ज भरलाय। नवी मुंबईमध्ये महायुतीत बंडखोरी झाली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केलाय। भाजपनं खोडा घातला आणि माझी उमेदवारी गेली असा आरोप मीरा भाईंदरचे आमदार गीता जैन यांनी केलाय। बोईसर विधानसभेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। शिवसेनेच्या आदिवासी राज्य संघटक जयदेश धोंडींनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। विक्रमगड विधानसभा आदिवासीसाठी राखीव असताना ओबीसी उमेदवार प्रवीण बोडकेंनी अर्ज भरलाय। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडतायत। उमेदवारी जाहीर होऊनही फॉर्म न दिल्यामुळे दिलीप मानेंनी अपक्ष अर्ज भरलाय। बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीत पेच निर्माण झाला। भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू असून अजित पवार निर्णय घेतील अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज केली जाणार आहे। या छाननीमध्ये कोणत्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात आणि कुणाचे अर्ज अवैध ठरतात याकडे देखील सर्व उमेदवारांचं लक्ष लागलंय। आज या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावं ही आता स्पष्ट होतील। नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार जाहीर असताना शिवसेनेच्या संगीता पाटलांनाही ठाकरेंनी एबी फॉर्म दिला होता। मात्र ऐनवेळा संगीता यांनी फॉर्म रद्द करण्याची शिफारस करण्यात आली। पिंपरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीत बंडखोरी झाली असली तरी आपण लढू आणि जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंतधर यांनी व्यक्त केला आहे।
श्रीरामपूरमध्ये आरपीआय आठवले गटाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसेंनी मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूरची जागा आरपीआयला न सुटल्यानं कापसेंनी मनसेमध्ये प्रवेश केला. शिरूर हवेली मतदारसंघामध्ये भाजपचे प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत अर्ज भरला. त्यामुळे अधिकृत उमेदवार माऊली कटके यांच्यासमोरचं आव्हान वाढलंय. राजन तेली वेळा झालाय, त्याला मी जिंकू देणार नाही. महायुतीचे तिन्ही उमेदवार जिंकणार असं म्हणत नारायण राणेंनी तेलींवर टीकास्त्र डागलंय. शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, शिवसेना एक परिवार आहे, सगळे कामाला लागलेत अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस जनरल डायर आहेत, राज्यात भावनिक मुद्द्यांवर राजकारण करणं योग्य नाही अशी टीका रोहित पवार यांनी दिली आहे. आनंदराज आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळेस मराठा दलित मुस्लिम समीकरणावर चर्चा झाल्याची माहिती आंबेडकरांनी दिली आहे. पिंपरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार दोघंही आमचेच असल्याची मिश्किल वक्तव्य महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी केलंय. साताऱ्याच्या माणखटाव मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रभाकर घारगेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळेस मतदारसंघाला लागलेलं कलंक आम्ही पुसणार असं म्हणत जयकुमार गोरेंवर त्यांनी टीका केली आहे. माणखटावच्या इतिहासातील पाणी प्रश्नावर होणारी ही शेवटची निवडणूक असेल असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय. तर निष्क्रिय नेत्यांचा कलंक पुसण्याचं काम करत असल्याची टीका सुद्धा गोरेंनी केली आहे. पुढची बातमी आपण मोठी पाहतोय. 36 तास उलटूनही शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत. मागील 36 तासापासून आमदार श्रीनिवास वनगा अज्ञातवासात आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद असल्यामुळे कुटुंबीय हे चिंतेत आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही वनगांचा तपास सध्या सुरू आहे. श्रीनिवास वनगा सोमवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती हाती येते. घरातून एका पिशवीमध्ये काही कपडे घेऊन ते गेले आणि नॉट रिचेबल झालेत. शिंदेंनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप वनगा आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊन काँग्रेससोबत जाणं उद्धव ठाकरे यांना महागात पडेल असा इशारा शिवसेना नेते रामदास कदमांनी दिलाय. येत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा सुपडा साफ होईल असं सुद्धा कदमांनी म्हटलंय. भारतात 2014 सालापर्यंत आणि सालानंतर विकासात्मक बदल झाला. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी भाजपला साथ द्यावी असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलंय. बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ओव्हाळ यांनी चक्क 100हून अधिक घोडेस्वार कार्यकर्तेसोबत नेते अर्ज दाखल करणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये कलाटेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. अंधेरी विधानसभा क्षेत्रात महायुतीनं उमेदवारी नाकारल्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मांनी अपक्ष अर्ज भरला. भव्य रॅली काढत शर्मांनी शक्ती प्रदर्शन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावामध्ये प्रस्थापित विरुद्ध सामान्य अशी लढत होतीये. यावेळेस निलेश लंकेंच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत संदीप वरपेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आयुष्यमान योजनेच्या आयुष्यमान भारत निरामयम नवीन टप्प्याचा शुभारंभ केलाय. आता आयुष्यमान भारत या प्रमुख आरोग्य विमा योजनेअंतर्गत 70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार घेता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मोदी 8 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही बंडाचा मोठा फटका बसलाय. अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली आहे. या बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न आता प्रमुख पक्षांना करावे लागणार आहेत. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठका होणार आहेत. महाविकास आघाडीची आज या संदर्भात बैठक असल्याची माहिती येते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. या बंडखोरांमुळे फटका बसू नये यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागील 5 ते 6 दिवसांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली. त्यात एकट्या करंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 47,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ऐन दिवाळीमध्ये घाऊक बाजारामध्ये साखरेच्या दरामध्ये घसरण झाली असून प्रति क्विंटल 3,450 रुपयापर्यंत दर खाली आलाय. त्यामुळे नोव्हेंबर 2024चा विक्रमी दर जो आहे आणि विक्री जो आहे तो कोटा देखील कमी झालाय. दिवाळीमध्ये विठ्ठल रुक्मिणीला अलंकारिक पोशाख परिधान करण्यात आलाय. चंद्रभागेच्या तीरावर दिव्यांची आरस करण्यात आली आहे. इतर काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.